महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र घाणीचे साम्राज्य, शवविच्छेदकाचा अभाव, शासनाची दुर्लक्षित भूमिका। रेवदंडा हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे 7 महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाभोवती झाडी झुडपे वाढून जंगलच तयार झाले आहे। विषारी सापांसारखे सरपटणारे प्राणी मुक्त संचार करत असल्याने जीव मुठीत घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना रुग्णांना भयभीत होण्याची वेळ आली आहे। सुडकोली, कुदे, बामणगाव, खानावसह 64 गावांच्या 65,000 लोकसंख्येच्या स्मार्ट आरोग्य केंद्रात औषध तुटवडा आणि शवविच्छेदकाच्या कटर 5 वर्षापासून रिकाम्या जागेमुळे अलिबागसाठी 15 किलोमीटरचा प्रवास सोसावा लागतोय। स्वच्छतेचा दरवर्षीचा त्रास, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, आरोग्य केंद्र परिसरात कचरा साचलेल्या घाणीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष धरणकर यांनी 2 महिन्यांपूर्वी रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीला लेखी पत्रही दिले तरी कोणतीही कारवाई अजून झालेली नाही। ग्रामविकास अधिकारी सुदेश राऊत यांनी लवकरच सफाई करू असे सांगितले, पण हे रिकामे आश्वासन आहे का? महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या नावाखाली जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे चित्र आहे। शवविच्छेदक भरतीचे आश्वासन फक्त कागदावर। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी पत्रकारांशी बोलताना कटर भरती करून प्रशिक्षण देऊन रुजू करू असे सांगितले, पण अद्याप काहीच झाले नाही। अपघातग्रस्त किंवा मृतदेह शवविच्छेदनासाठी अलिबागला नेण्याचा खर्च आणि वेळ यामुळे नातेवाईक त्रस्त। शासनाच्या हलगर्जीपणामुळे साध्या प्राथमिक सुविधाही धोक्यात सापडल्या आहेत। जनतेची तीव्र मागणी, तात्काळ कारवाई कधी? स्मार्ट आरोग्य केंद्र असूनही मूलभूत सुविधांचा अभाव सहन करणाऱ्या नागरिकांनी शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे धारदार नजरेने पाहिले पाहिजे। सफाई, औषध पुरवठा आणि कटर भरतीसाठी तात्काळ आदेश द्यावेत, अन्यथा जनआंदोलन उभे राहील। शासनाच्या कानावर जाऊन धडा शिकवण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।